श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदियाद्वारे गत वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी समाजातील दुःख, दारिद्र्य, अशिक्षितपणा, व्यसनधीनता नष्ट व्हावी, समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायप्रियता, नीतिमूल्य रुजावी या प्रेरणेने व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन मागील 12 वर्षापासून व्यसनमुक्त पहाट कार्यक्रमाद्वारे व्यसनमुक्तीची चळवळ राबविली जात आहे. नवीन युवकांनी व्यसनाचा पहिला घोट होऊ नये व व्यसनमुक्त राहून नवीन वर्षाचे स्वागत करावे. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी माननीय श्री प्रजित नायर, जिल्हाधिकारी गोंदिया, तसेच अभिनेत्री विजया बाबर, अभिनेत्री चंद्रलेखा जोशी, अभिनेत्री डॉक्टर सृष्टी बाहेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया. खूप आनंद होतोय मला आज या ठिकाणी येऊन. काय वेगळं काय पाहायला मिळालं आपल्या गोंदिया जिल्ह्यात? हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे आणि आदिवासी पण इथं जास्त प्रमाणात. हो, खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. मला वाटतं मी खूप वेगवेगळी लोक आहेत त्यांचे. आता मी सृष्टीच्याच घरी आले तर त्यांच्याच घरचे वेगळ्या पद्धती आहेत, वेगळ्या खाण्याच्या पद्धती. तसं इतरांचंही मी बघते इथे आजूबाजूला किती वेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि त्यांचं ट्रेडिशन कसं आहे असं हे बघायला खूप मस्त वाटतं. आपला परिचय? मी विजया अगोदर घ्यायला पाहिजे आपण. हरकत नाही. नमस्कार, मी विजया बाबर. कोणत्या सिरियलमध्ये आपण? मी जय जय स्वामी समर्थ या मालिकेत चंदा नावाचं पात्र करत होते कलर्स मराठीवरती, आणि आता सध्या सोनी मराठीवरती छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत बयो हे पात्र साकारत होते. धन्यवाद. थँक्यू. काय आपला परिचय द्या. नमस्कार, मी अभिनेत्री चंद्रलेखा जोशी. मी सोनी मराठीवरती ती फुलराणी तुमची मुलगी काय करते, कारण गुन्ह्याला माफी नाही, आणि आत्ताच छोट्या मोठी स्वप्न ह्या मालिकेमध्ये काम केलेलं आहे. आणि व्यसनमुक्ती पहाट या कार्यक्रमासाठी 31 डिसेंबरला मी गोंदियामध्ये आले. इकडे येऊन मला खूपच छान वाटलं. गोंदियावासींना काय संदेश देणार आहे व्यसनमुक्तीविषयी? गोंदियावासी असं गरजेचं नाहीये, सगळ्यांसाठीच हा संदेश गरजेचा आहे की व्यसनाची आपल्याला गरज नाहीये. व्यसनाशिवाय 31 डिसेंबर साजरा करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो. शुद्धीत माणसाने पहिल्या वर्षाच्या नवीन दिवसाला सुरुवात करायला हरकत नाहीये. तर असं काहीतरी आपण चांगलं करूयात आपल्या स्वतःसाठी. सृष्टी काय म्हणणार आहे? आपण गोंदियातल्या इथलं प्रॉपर आहे आणि कुठून 2 सोबती घेऊन आल्या त्याच्याविषयी काय? विजया आणि चंद्रलेखा ह्या दोघी एक उत्तम कलाकार आहेतच आणि माझ्या खूप खास सख्या आहेत. तर माझ्या एका शब्दावर त्या सोशल कॉजसाठी गोंदियात आल्या. कुठून? मुंबई, म्हणजे एका कोपऱ्यातून महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्यात आल्या. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.